भिवंडी तालुका काल्हेर गांव के माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्रीमती सौ योगिता अनिल महात्रे व रीवा इंटरप्राइजेस के प्रोपराइटर श्री अनिल सदानंद महात्रे, कबड्डी पट्टू सदानंद महात्रे, दशरथ महात्रे तथा महात्रे परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के काल्हेर गांव में 1.5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। पार्वतीचा सुता तुये गणनाथा नेत्रातली तुझी वाट पाहता किती अंतरपासी व्हावी गणहर्ता बदला बुद्धी दे तुये गणनाथा जय देव जय श्री गणराया सर्वात देव आधी तू देव माझा जय देव लवदोरी विग्रह ब्रह्मांडी माळा विषय कंठी काला की नेत्री जाला लावण्य सुंदर वस्त्रती ओ वाळू भावती ओ वाळू तुझा रूपवरा जय स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझा रूपवरा जय भक्त सागर मंत्र पैकेले समाधी औचित भावना वैसे वासुपुराण प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरावती ओ वाळू भावती ओ वाळू तुझा रूपवरा व्याघ्रम मनोहर सुगंधाई पंचांगन मनोहर सप्तोटी जीवित माझे उच्चारी परवी पराही परला मरणाचा बोला सती वारी तो हरी बसुता काय उडिया हो पाता गला भावे दस्ताना परिमांतर केला दस्ताना उडिया झाला गेला मरणाचा पेरा तुला ऐसे लागले ध्यान घर पर मन झाले रुंदान विकोपनाची झाली मोहना एका जनार्दनी तिरस्य गुणोळे काही विभागाचा लोकवाई तेजो भक्ता लागे वकील वाई के 28 फेब्रुवारी उभा अंगी उभाई जुवेगोबा उली गाता भेटी परमनाले गा शनी बावे भी बाबुदाई जरा आई वल्लभाई चावल बावे जुलगा अन्य वेलुनाद अंतर पारा सुवर्णाची कमले वरमाळा गाला वाळू वारच्या सुवर्णायती चंद्रभागे मागे सौरिया देती दिंड्या पताका देखती दर्शन हे रामाचे कैहोय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव पावे वाळीची जय देव पांडुरंगा माई वल्लभाईच्या पावे जोडता 17 झाला त्या पांडू
जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसाद नभी तू कंता जय देव दुमदुमली पाताले वडला प्रत्यब्द तरतरला धरणी दर मालीला भेद कडले पिठले माझे माऊली माझे माऊली निंदारी करटुली वाट बाई आली गडा वर्ग शून माझा तलवारी आला विरोधाचे नाद मला वाली मात्रा दिवाळी विष्णुदामा माधवदास रामे गावे वाली असो नको नाम तुझी आया आम्हा तुझी ये विठ्ठल माझे माऊली ये माझे माऊली निंदारी कर देवनी वाटली काय नाही बदले तमे आनंद पूजन हरे वाली तमे माता देव बंधु सखा तमे तमे सागरे मुझे हे नवाच्या उजाता राम रामचंद्र हरे राम 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 हरे हरे राम राम ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये। आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंच। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। विघ्नहर्त्याचं आगमन फार आनंदात उल्हासात झालेला आहे। आतुरतेने ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, आज तो दिवस आलेला आहे आणि सर्वजण अति उत्साहामध्ये आनंदात हा सण साजरा करत आहे। विघ्नहर्ता ज्या पद्धतीनं बोललं जातं का या देशावर, महाराष्ट्रावर, जे पण आपल्या परिसरावर, ठाण्यावर जे पण विघ्न असतील ते हरतील अशा पद्धतीचे मी शुभेच्छा देतोय आणि सर्व येणाऱ्या भावी आयुष्यात सर्वांना सुख समृद्धी, आरोग्य, आयुष्य एक चांगलं देव हीच विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। देशामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आणि त्याहून कोकणामध्ये दरवर्षी गणेशोत्सव हा मोठा उत्साहाने आणि अत्यंत आनंदाने साजरा केला जातो। या गणरायाच्या दृष्टिकोनातून सर्व विघ्नहर्ता, विघ्न हरून सुख देणारा असा या गणरायाची महंती आणि त्याच्यामुळं घरोघर हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो।
आणि हे साजरा करत असताना प्रत्येकजण एकमेकाच्याकडे दर्शनाला जाऊन प्रत्येकाला शुभेच्छा देत असतो आणि पुन्हा पुन्हा आपण गणरायाच्याकडे प्रार्थना करत असतो की आम्हाला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही कसं राहावं, काय करावं, आमच्यावर कृपादृष्टी आशीर्वाद ठेवा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. कारण हे बुद्धीचं देव आहे आणि पुन्हा विघ्नहर्ता आहे आणि पुन्हा सुखकर्ता आहे. तेव्हा आम्हाला याच्यामधून ज्या राहायला पाहिजे त्या पद्धतीने राहण्याची सद्बुद्धी द्यावी, अशा स्वरूपाची आपण प्रार्थना कोणी 1.5 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 10 दिवस अशा स्वरूपाचा आनंदामध्ये करत असतो. याच्या देवाच्या समोर अनेक जण एक आपली मागणी करत असतात किंवा मी असं माझं जर काम झालं तर मी 1.5 दिवस गणपती मांडीन, किंवा हे काम झालं तर मी 5 दिवस मांडीन, किंवा हे झालं तर मी चतुर्थीपर्यंत ठेवीन. आणि जर कोणाकडे गणपती नसतील तर तो सांगितलं का माझं हे काम जर झालं तर मी गणपती पुन्हा पुढच्या वर्षी मांडीन. अशा स्वरूपाची ही गणरायाची मूर्ती देव आहे आणि त्याला आपण सर्वजण वंदन करतोय. आणि पुन्हा याही निमित्ताने प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण एकमेकाला सदिच्छा देत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण जी.के. म्हात्रे, दशरथ म्हात्रे, सदानंद म्हात्रे या आज आपण या ठिकाणी आलेले आहोत, किंवा यांना ह्या कुटुंबाला गणरायाने व्यवस्थितरित्या सुखसमृद्धी आणि भरभराटी देऊन मनशांती द्यावी, अशा स्वरूपाची प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो.
Amin.